प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, ज्या ज्या वेळेला सत्ताधाऱ्यांकडे कोणतेही मुद्दे नसतात किंवा ज्या ज्या वेळेला सत्ताधारी हे चारी बाजूने अडचणीमध्ये येतात त्या त्या वेळेला ते धर्माचा वाद निर्माण करतात. हिंदू मुसलमान हा वाद निर्माण करतात. हे गेल्या 2014 पासून आपण सातत्यानं पाहत आलोय. काही या देशामध्ये काही घटना घडली, सत्ताधारी अडचणीमध्ये आले की ते हिंदू आणि मुसलमान असा वाद निर्माण करतात. कोणतंही उदाहरण तुम्ही ह्या अलीकडचं उदाहरण एपस्टीन फाईल मध्ये जो जागतिक कुख्यात असा बलात्कारी आहे त्या जेफ्री एपस्टीन फाईल मध्ये नरेंद्र मोदी यांच्यासह सचिन तेंडुलकरचं नाव आलंय. त्याच्यावरून लक्ष हटवण्यासाठी त्यांना दोन धर्माचा आधार घ्यावा लागतो. हिंदू मुसलमान असा वाद त्यांना निर्माण करावा लागतो. डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जाहीरपणे म्हणतोय की माझ्याकडं नरेंद्र मोदी असं काळं गुपित आहे. जर मी तोंड खोललं तर नरेंद्र मोदी यांची राजकीय कारकीर्द बर्बाद होईल, नरेंद्र मोदी नष्ट होतील. त्याचं उत्तर हा देश मागत असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे असं कोणतं काळं गुपित आहे नरेंद्र मोदी यांचे की नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्पच्या तालावरती नाचत आहे. डोनाल्ड ट्रम्प जे म्हणेल ते नरेंद्र मोदी निमूटपणे ऐकत आहे आणि करत आहे. असं कोणतं काळं गुपित आहे? देश उत्तर मागत असताना इकडे मात्र हिंदू आणि मुसलमान वाद निर्माण केला जात आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती की घातपाती जो मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूबद्दल संशय निर्माण होत असताना खुद्द त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी सुद्धा जाहीरपणे संशय निर्माण केलेला असताना, संशय व्यक्त केलेला असताना त्याचे उत्तर देण्याच्या ऐवजी तिथून लक्ष हटवण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा हिंदू मुसलमान असा वाद निर्माण करावा लागत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये टिपू सुलतान, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे पहिले योद्धा हजरत टिपू सुलतान यांच्या फोटोवरून नाहक गोंधळ घातला जात आहे. मित्रांनो, जर केंद्र सरकार किंवा सत्ताधारी अडचणीमध्ये आले नसते तर कदाचित हा मुद्दाही कोणी उकरून काढला नसता. मित्रांनो, आश्चर्याची बाब म्हणजे या वादात स्वतः मुख्यमंत्र्यांनी भाग घेतलाय. ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचा नेता ज्याला राज्यपाल महाराष्ट्राचा बनवला तो भगतसिंग कोश्यारी सारखा नालायक माणूस आमच्या शिवछत्रपतींबद्दल, आमच्या राष्ट्रपित्या महात्मा फुले यांच्याबद्दल अत्यंत घाणेरडे शब्द बोलतो, त्यावेळेला हे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे लोक मुग गिळून गप्प होते. यांच्या तोंडात त्यावेळेला शिवल्या गेली होती. त्यांच्या तोंडातून एक शब्द निघत नव्हता. भारतीय जनता पक्षाचा एक दीड दमडीचा नगरसेवक तो श्रीपाद छिंदम हा महाराजांबद्दल अत्यंत घाणेरडे शब्द बोलला. तो कोरटकर, तो सोलापूरकर ही नालायक मंडळी आमच्या महाराजांबद्दल अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं बोलतात. त्यावेळेला मात्र भारतीय जनता पक्षाच्या तथाकथित लोकांना, पुढाऱ्यांच्या तोंडाला टाळं लावलेलं राहते. त्यावेळेला ते कोणीही बोलायला तयार होत नाही. म्हणजे महाराजांचा अपमान कोणीही केला तर त्यांना ते चालतंय. उलट संभाजी महाराजांबद्दल बदनामकारक लिखाण लिहून ठेवणाऱ्या विनायक दामोदर सावरकरांना भारतरत्न द्या ही मागणी हीच भाजपाची मंडळी करते. म्हणजे यांचं महाराजांवरचं प्रेम हे बेगडी आहे, नाटकी आहे. यांना फक्त मत मिळवण्यासाठी महाराजांचा वापर करावा लागतो, उपयोग लागतो.
अन्यथा महाराजांवरती असं कोणतंही काळी मात्र प्रेम नाही, हे त्यांच्या कृतीमधून सिद्ध होतंय. मित्रांनो, आताही तोच प्रकार आहे. सत्ताधारी कमालीच्या अडचणीत आलेले आहे. त्यावर ते तिथून लक्ष हटवण्यासाठी टिपू सुलतान यांच्या फोटोचा वाद मुद्दामहून पेटवण्यात आलेला आहे. बाबासाहेबांचे नातू ऍडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर हे नेहमी म्हणतात की भारतीय जनता पक्ष हा लोकांना धर्माच्या नावावरती भावनिक करतो. लोकांच्या भावनेचा ते गैरवापर करतात, गैरफायदा घेतात आणि जनतेला, समाजाला धर्म दाखवत ते आपली सत्ता शाबूत ठेवतात. भारताच्या एकात्मतेला, भारताच्या ऐक्याला खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या अशा काही लोकांपासूनच धोका आहे. हेच लोक दोन समाजामध्ये, दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करतात. अशांना कुठेतरी व्यसन घातलं पाहिजे, आळा घातला पाहिजे. प्रकाशजी आंबेडकर जे म्हणतात ते नेहमी सत्यामध्ये उतरलेलं राहतं, तेच होते. आताही तोच प्रकार घडताना दिसत आहे. आताही टिपू सुलतानचा आधार त्यांना लागत आहे. एपस्किन फाईल पासून स्वतःची कातडी बचावण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या जाहीर वक्तव्यापासून स्वतःची कातडी बचावण्यासाठी त्यांना आताही टिपू सुलतानचा आधार घ्यावा लागतो. हे खरं म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी दुर्दैवी आहे. ज्यांचा तुम्ही द्वेष करता शेवटी त्यांचीच मदत तुम्हाला घ्यावी लागते. हा काळाने उगवलेला सूड आहे. भारतीय जनता पक्षाने यातून योग्य तो बोध घ्यावा. जनता धडा शिकवेल. आमच्या भारताच्या एकात्मतेला, आमच्या भारताच्या एकतेला कुठेही नख लावता कामा नये, एवढं या ठिकाणी भारतीय जनता अपेक्षा व्यक्त करत आहे. टिपू सुलतानच्या नावानं जो मुद्दामहून गोंधळ घातला जात आहे तो थांबवा आणि आमच्या महाराष्ट्राच्या, देशाच्या विकासाकडे लक्ष द्या. जय हिंद. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.